नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा मराठी समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण आलेलो आहोत शास्त्रीनगरचा राजाच्या इथे। आपण पाहतोय की गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे किती मनमोहक आहे आणि या गणपती बाप्पाची सुरुवात कशी झाली तर इथले जे काही अध्यक्ष इथले जे काही कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि परत मंडळाचे जे काही प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल सर, गणपती बाप्पाची सुरुवात कशी झाली इथे आणि साधारणपणे प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाचा उत्साह कशा प्रकारचा असतो? आमच्या गणपतीला हा 30वा वर्ष आहे। आमच्या सहकार नगरमधील पोरांनी आजच्या एक दिवस असेच बसून सगळ्यांनी ठरवलं की काही कार्यक्रम होत नाही ते सार्वजनिक। मग तेव्हापासून आम्ही पहिले 1.5 दिवसाचा गणपती स्टार्ट केलेला आणि आज याला 30 वर्ष झाली आहेत की बोलता त्याला 10 दिवसाचं आमचे करून टाकलं आहे। म्हणजे सुरुवात कोणी केली की आपण पुढाकार घेऊया? पुढाकार म्हणजे ॲक्च्युली ते श्रेय माझं एकट्याचं नाही, मी सांगतोय आमच्या एरियातली सगळं पोरं, आम्ही 10 पोरं होती तेव्हा आम्ही त्या टायमाला 30 वर्षापूर्वी 96ची गोष्ट ही 96ला आम्ही 10 पोरांनी सगळ्यांनी स्टार्ट केलं। एरियातल्या लोकांना बोलवलं, त्यांची मीटिंग घेतली आणि काहीतरी एक मोठा कार्यक्रम आपल्या एरियात पण सार्वजनिक व्हायला पाहिजे तर हा आमचा हेतू होता। आणि मग त्याच्यानंतर सगळे लोक जुळत गेले आणि आता अख्ख्या एरियात आणि याच्यात काय आमचा काय कमिटी असा नाही, सगळे महिला मंडळ आमच्या ज्यांचा सहभाग सगळ्यात जास्त असतो दिवस कारण माणसं कामाला असल्यानंतर तरी हे महिला मंडळ सगळे मंडळाला हे करतात। धन्यवाद ताई। काय सांगाल आता जसं दादा म्हणाले की 30 वर्ष झालेलं आहे गणपती बाप्पाला बघता मंडळ मोठं झालं, काय सांगा? मी माझ्या मंडळाबद्दल काय सांगू तेच मला म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि आमच्या मंडळामध्ये असं बघायला गेलं तर भरपूर लोक असे आहेत की पुढाकार घेऊन सहकार्य करतात। जसं एक ताईने दादाला हाक मारली की दादा कसं धावून येतो पटकन, त्याप्रमाणे इकडची जेवढी पण सहकार नगरमधली मुलं आहेत त्या एका आवाजामध्ये आमच्याकडे धावून येतात। दिवस असो रात्र असो काही असो, फक्त त्यांना एक हाक मारली की पटकन धावून येतात, तेच आमच्यासाठी खूप आहे। आणि आमच्या इकडे लहान मुलांचे भरपूर असे गेम्स वगैरे पण होतात, त्याच्यामध्ये पण त्यांचा खूप मोठा वाटा आहे। महिला पण त्याच्यामध्ये खूप सहभागी होतात। खूप म्हणजे अशी त्यांना एक आवड एवढी अशी आवड आहे ना की आता तुम्हाला काय सांगू, तुम्ही उद्या यायला पाहिजे होते आणि आमचे प्रोग्राम्स वगैरे बघायला पाहिजे होते। आणि मी काय सांगू माझ्या सहकार नगरबद्दल तेच नाही, कौतुक करावं ताई। आता 10 दिवसाचे गणपती बाप्पाचे मनोभाव आपण सेवा केलेली आहे आणि आता निरोप देत आहे, काय भावना आहे? 10 दिवस सेवा झाली खरी, पण मन दाटून आले। पण आता तर जायलाच पाहिजे, निरोप तर द्यायलाच पाहिजे। पण कसं आहे ना, आमच्या सहकार नगर सांगायचं गोष्ट म्हणजे की नाही, जरासं एक काम झालं सगळे एकजुटून येतात। नावच सहकार नगर आहे, सहकार नगर म्हणजे काय सगळे एकजुटून येतात आणि प्रत्येक बायकाच्या चेहऱ्यात छोट्या मुलांमध्ये एवढा उत्साह आहे ना, एवढा उत्साह सांगून ते म्हणजे तुम्हाला कळणार नाही सांगून, समजले ना? कोण असं थकलेलं असं वाटतं का तुम्हाला कोणाच्या चेहऱ्यावरती? म्हातारी असं कोणा एवढंच। आणि बाप्पा नेहमी त्यांना म्हणजे प्रोत्साहन देतच आहे। मला आता किती 50 वर्ष झाली इकडे, पण बघते ना प्रगती होतच आहे, या एरियाची प्रगती होतच आहे। ओके, धन्यवाद। त्याप्रमाणे आपण पाहतोय की इथला जो शास्त्रीनगरचा राजा आहे, सुरुवात कशी झाली 30 वर्ष झाले ह्या गणपती बाप्पाला आणि अजूनसुद्धा मंडळाचा जे उत्साह आहे ते आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अशाच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जोडून राहा। नेहा गायकवाड, मेरा मराठी समाचार, ठाणे।